कोल्हापूर महापालिकेत महायुतीला 45 जागा मिळाल्या आहेत। अपेक्षे इतक्या जागा का मिळाल्या नाहीत याचं महायुतीमधून सर्व नेते आत्मचिंतन करतील आणि भविष्यात त्या चुका टाळल्या जातील अशी भूमिका नामदार हसन मुश्रीफ यांनी मांडली। राज्यातील अन्य महापालिकांच्या तुलनेत कोल्हापुरात महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं नाही याची कबुली त्यांनी दिली। कोल्हापूर महापालिकेत विजयी झालेल्या महायुतीच्या सर्व नगरसेवकांचा आज नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या हस्ते सत्कार झाला। त्यानंतर नामदार मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला। महायुतीला कोल्हापुरात 45 जागा मिळाल्या। राज्यातील अन्य महापालिकांच्या तुलनेत कोल्हापूरचा सक्सेस रेट कमी का राहिला याचं महायुतीचे सर्व नेते आत्मचिंतन करतील आणि भविष्यात त्या चुका टाळल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं। त्याचा आता आत्मचिंतन आम्ही करू। मगाशीच श्री साहेब साहेबांनी सांगितलं की पहिल्यांदा ही निवडणूक 4 प्रभागाची होती आणि त्यामध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं, काही त्यांच्यामध्ये संघटन नव्हतं। ठीक आहे, आता आम्ही आत्मचिंतन करू आणि चूक भविष्यामध्ये होणार नाही याची आम्ही निश्चित काळजी घेऊ। त्याचा अभाव होता हे मान्य केलं आम्ही, ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। कोऑर्डिनेशन नव्हतं हे मान्य केलं आम्ही, परंतु 45 आपले नगरसेवक निवडून आले, महायुतीचा महापौर होते, सगळे पदाधिकारी आपले होत आहेत, याचा आनंद आम्हाला मनापासूनचा आहे। अनेक मतदारांनी ईव्हीएमवरील नोटा पर्यायाचा वापर केलाय। तसंच 4 सदस्य प्रभाग रचनेमुळे ईव्हीएमच्या वापरासंबंधी मतदारांचं प्रबोधन करण्यात कमी पडलो अशी कबुली नामदार मुश्रीफ यांनी दिली। काँग्रेस पक्षानं 34 आणि शिवसेना ठाकरे पक्षानं 1 अशा 35 जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या आहेत। पण त्यामुळे आपण फार मोठा भीम पराक्रम केलाय असं कुणी समजू नये असा टोला नामदार हसन मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांचं नाव न घेता लगावला। ज्यावेळेस सर्वजण एकत्र येतात त्याला काही सहानुभूती मिळते। त्यानंतर पहिल्यापासून अनेक वर्ष ते सत्तेत होते, त्यांचं संघटन होतं आणि तिन्ही पक्षाकडं ज्यांना उमेदवार मिळणार नाही ते चांगले लोक तिकडे गेले। म्हणजे फार मोठा मी महाग पराक्रमी आहे यामुळे एवढ्या जागा आल्या असं काही समजण्याचं कारण नाही। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जिथं शक्य असेल तिथं महायुती म्हणून आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत म्हणून लढवल्या जातील। मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीला सर्वाधिक जनाधार मिळणार असा दावा नामदार मुश्रीफ यांनी केलाय।